TRP गेमिंग लिमिटेड नावाची कंपनी आहे. त्या कंपनीला भांडवलाची गरज आहे. बघा आता एकच्या पुढं मी जर 1-0 लिहिलं 10 होतात. हे तर बेसिक नॉलेज तुमच्यापैकी मॅक्सिमम जणांना आहे. त्याच शून्याच्या पुढं जर आणखी एक शून्य लिहिलं 100, आणखी एक ऍड केलं तर 1000, 10,000, 1 लाख, 10 लाख, 1 करोड, 10 करोड, 1 अब्ज अँड त्याच्या पुढे आणखी एक शून्य लिहिलं तर होतात 10 अब्ज. इथपर्यंत सफिशियंट आहे. एवढ्या रुपयांची त्यांना गरज आहे. आता ही गरज जी आहे पैशांची गरज एक तर अंतर्गत स्रोतांमार्फत होते, एक तर बहिर्गत स्रोतांमार्फत होते. सध्या आपले अंतर्गत स्रोत चालू आहेत. त्याच्यामुळे कंपनीने ठरवलं की आपण आपल्या कंपनीच्या भागांची विक्री करायची आणि भागांची विक्री करून आपण पैसे रेज करायचं, संस्थेचं जे भांडवल आहे ते वाढवायचं. आता कंपनीला 10 अब्ज रुपये पाहिजे. कंपनीचे जे संचालक मंडळ असेल, कंपनी चालवणारे जे प्रवर्तक असतात, त्यांनी डिसाईड केले की बाबा किती शेअर्स विकायला पाहिजे, किती भाग आपल्याजवळ असले पाहिजे जेणेकरून विकता येईल. जितके जास्तीत जास्त भाग असेल तितकं जास्तीत जास्त एका भागाची किंमत असेल. आणि मग सगळ्यांनी ठरवलं की बाबा आपण काय करूयात, आपण आपल्या कंपनीला जे 10 अब्ज रुपये पाहिजे, नीट फोकस करा, त्या 10 अब्ज रुपयाचे टोटल भागांमध्ये रूपांतर करूयात. 10, 100, 1000, 10,000, 1 लाख, 10 लाख. आपण काय करूयात, जवळपास 1 करोड म्हणजे बेस्ट ऑप्शन. आपण काय करूयात की आपल्याला जे 10 अब्ज रुपये पाहिजेत ते आपण 10 अब्ज एकच व्यक्तीने देणार नाही. आपल्याला 10च्या 10 अब्ज अनेक जण देतील. कोणी 1 लाख देईल, कोणी 2 लाख देईल. मग या सर्वांना छोट्या छोट्या अमाउंट्स मध्ये जर डिस्ट्रीब्यूट करायचं असेल तर जेवढंही भांडवल कंपनीला पाहिजे त्या भांडवलाचे छोटे छोटे तुकडे करणार. आता कंपनीचे जे भांडवल आहे, कंपनीला नीट लक्ष द्या, 10 अब्ज रुपयांची गरज आहे. आणि हे 10 अब्ज कंपनी जे आहे ते 1 कोटी तुकडे करणार त्या 10 अब्जाचे. म्हणजे एका भागाची किंमत किती होईल, साधं सिंपल गणित आहे. तुम्हाला फक्त 0 0 कट करत जायचं आहे. हा 0, हा 0, म्हणजेच एका भागाची किंमत होईल 1,000 रुपये प्रति भाग. 1,000 रुपये प्रति भाग. आता नीट लक्ष द्या, ह्या प्रत्येकाला एक एक नाव आहेत. कंपनीचं भाग भांडवल 10 अब्ज रुपयाचं आहे. टोटल कंपनी जवळ किती भाग आहेत, कंपनी जवळ असलेले जे भाग आहेत यांची बेरीज 1 कोटी. आणि एका भागाची किंमत प्रति शेअर, एका शेअरची किंमत किती हजार रुपये असेल, 10,000. आता एखादा एक व्यक्ती आला, तो म्हणाला की मला तुमच्या TRP गेमिंग लिमिटेड ह्या कंपनीचे भाग परचेस करायचे आहेत. तुमच्याजवळ टोटल 1 करोड भाग आहेत, त्यापैकी मला 5 भाग द्या. तुमच्याजवळ 1 करोड भाग आहेत, त्यापैकी मला फक्त किती भाग द्या, 5. मग कंपनी काय करेल, एका भागाची किंमत किती रुपये आहे, साधं सिंपल लॉजिक, 1,000 रुपये गुणिले किती करणार, 5. मग त्या व्यक्तीकडून कंपनी 5,000 रुपये घेणार आणि त्याला एकूण कंपनीतल्या असणाऱ्या भागांपैकी जे 1 करोड भाग आहेत त्यापैकी 5 भाग त्याला देऊन टाकेल. दुसरा एखादा एक व्यक्ती आला, तो म्हणाला की मला तुमच्या कंपनीचे 27 भाग पाहिजेत. मग कंपनी काय करेल, एका भागाची किंमत किती रुपये आहे, 1,000 गुणिले 27, 27,000 रुपये त्याच्याकडून घेणार आणि त्याच्या बदल्यात त्याला 27 भाग देऊन टाकणार. भाग म्हणजेच काय, एक सर्वसामान्य प्रमाणपत्र असतं, त्याच्यावर लिहिलेलं असतं कंपनीचं नाव, ज्या व्यक्तीने शेअर घेतले त्या शेअर होल्डर म्हणजे भागधारकाचं नाव, अशा सर्व गोष्टी लिहिलेल्या असतात. राईट, इथपर्यंत क्लिअर झालं. सो अशा काही पद्धतीने भागांची देवाणघेवाण करण्यात येते. आता तुम्हाला जर भागांची खरेदी विक्री करायचं असेल, त्यासाठी तुमचं वय पाहिजे 18 पेक्षा जास्त. तुमच्याजवळ तुमचं आधार कार्ड सध्या सिच्युएशन नुसार, पॅन कार्ड, तुमचं बँक अकाउंट आणि डीमॅट खाते पाहिजे. नमस्कार,
मी प्रसाद DA2 अकॅडमीच्या 12वी चिटणीसाच्या कार्यपद्धतीच्या व्हिडिओमध्ये तुमच्या प्रत्येकांचं स्वागत करतोय. सिलेबस नुसार आज जो टॉपिक आपण डिस्कस करणार आहोत तो आहे भाग आणि भागांची वैशिष्ट्य. चला, पुस्तकामध्ये काय काय गोष्टी सांगण्यात आलेल्या आहेत, काय काय नाही, ते एक एक गोष्ट डिकोड करण्याचा प्रयत्न करूयात, जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात. अतिशय महत्त्वाचा आजचा हा व्हिडिओ असणार आहे. सर्वात पहिला, कधीही कंपनी कायदा जेव्हाही एखाद्या कंपनीची भाग खरेदी विक्रीची येते त्याच्यावर काही ना काही निर्बंध असतात, नियमवाटी असतात. जसं भागीदारी व्यवसायामध्ये काही गोष्टी करायचा असेल कायद्याच्या चौकटीत राहून, तर आपल्याला भारतीय भागीदारी कायदा 1932 विचारात घ्यावा लागतो. त्याच पद्धतीनं जेव्हा आपण कंपनीशी संबंधित, प्रमंडळाशी संबंधित अभ्यास करू, भागांची खरेदी विक्री करू, कर्ज रोख्यांची खरेदी विक्री करू, त्याच्याशी संबंधित जे काही नियमवाटी आहेत ते तुम्हाला कंपनी कायदा 2013 चा विचार करून पुढील गोष्टी समजून घेण्याचा प्रयत्न करायचा. ओके, कंपनी कायदा 2013 कलम 2 पोटकलम 84 नुसार भाग या संज्ञेची व्याख्या अशी आहे. आता भाग म्हणजेच काय? भाग म्हणजेच भाग भांडवलातील एक हिस्सा व भाग साठ्याचा यात समावेश केला जातो. आता शेअर म्हणजेच काय? अ शेअर इज अ शेअर इन शेअर कॅपिटल ऑफ अ कंपनी. भाग म्हणजेच कंपनीच्या भाग भांडवलातील एक हिस्सा होय. उदाहरणार्थ इथं फोकस करा, कंपनीचं भाग भांडवल किती आहे? 10 अब्ज. त्यापैकी माझ्याजवळ कितीचे शेअर्स आहेत? 5000 चे. आता या 5000 ला शेअर, या 5000 ला काय म्हणता येतात? शेअर. तर हा जो 5000 चा भाग आहे, भाग म्हणजेच कंपनीच्या भाग भांडवलातला एक हिस्सा आहे. हे जे कंपनीला 10 अब्ज रुपये पाहिजे, या 10 अब्ज पैकीच एक 5000 चा हिस्सालाच काय म्हणतात? भाग म्हणतात. ह्याला म्हणायचं भाग भांडवल, ह्याला म्हणायचं भाग भांडवलातला एक छोटासा हिस्सा. इथपर्यंत क्लिअर? यस. ओके, डन. समोर काय सांगण्यात आलेलं आहे चेक करा. भाग भांडवलाची विभागणी ज्या घटकाने केली जाते तो घटक म्हणजे भाग होय. ऑब्व्हियसली एकूण कंपनीचा 10 लाख पैकी छोटासा घटक विभागणी आपण केलं, भाग दिलं. कंपनीचे भांडवल असे छोट्या भागांमध्ये विभागलेले असते, असा प्रत्येक छोटा हिस्सा म्हणजे भाग होय. आता कंपनीचे जे भांडवल आहे 10 अब्जाचं टोटल कंपनीचं जे भांडवल आहे ह्याला छोट्या छोट्या हिस्स्यांमध्ये डिवाइड केला, बरोबर. 10 अब्ज, नीट लक्ष द्या, 10 अब्ज हे कंपनीचं भाग भांडवल आहे. तर 10 अब्जाला आपण भागाकार केला 1 करोड शेअर्सने, बरोबर आहे. आणि मग एक हिस्सा उदयास आला, त्या एक हिस्साची किंमत किती आली? 1000. हा प्रतिभागाची किंमत होय. ओके, डन. प्रत्येक छोट्या हिस्साचे मूल्य म्हणजेच भागाचे दर्शनी मूल्य होय. आता तो जो एक भाग आला, त्या एक भागाची दर्शनी मूल्य फेस व्हॅल्यू किती आली? 1000 रुपये आली. बघा, नीट लक्ष द्या, हे भाग भांडवल, हे एकूण भाग. कंपनीच्या भाग भांडवलाला कंपनी जवळ असणारे एकूण भागाने भाग दिल्यास तुम्हाला एका भागाची दर्शनी किंमत प्राप्त होते. ज्यांच्या काही जण असं असतात की मॅथमॅटिकली चॅलेंज असतात, म्हणजे त्यांना लाखापर्यंत 10 लाखापर्यंत कळते, त्याच्यानंतर ते बिमार पडून जातात. ओके, त्यांच्यासाठी सपोज एका कंपनीला एवढं तर कळेल, एका कंपनीला, ह्याच्यापेक्षा छोटं करतो, 1 लाख रुपये जमवायचे आहेत आणि हे 1 लाख रुपये एका व्यक्तीकडून न घेता तुकडे तुकडे केले त्यांनी. ह्या 1 लाखाचं रूपांतर 1000 तुकड्यांमध्ये केले. 1 लाखाचं रूपांतर 1000 तुकड्यांमध्ये केलं. मीन्स 0003 कट, एका शेअरची किंमत किती आली? 100 रुपये. आता तुम्हाला कंपनीजवळ 1000 शेअर आहेत. किती हजार शेअर आहेत? 1000. आणि यातील एक शेअर जर खरेदी करायचा असेल तर एका शेअरची किंमत किती रुपये आहे? 100. तुम्ही जर 5 खरेदी केला तर कंपनीला तुम्हाला किती रुपये द्यावे लागेल? 500 रुपीज कंपनीला तुम्हाला पेड करावं लागेल. हे कंपनीचं एकूण भाग भांडवल भागिले एकूण भाग कंपनीजवळ किती आहेत? 1000. एकूण भाग भांडवलाला एकूण भागांना भागाकार केल्यास प्रति भागांची किंमत तुम्हाला मिळते. यालाच कोणती किंमत म्हणतात? दर्शनी किंमत. त्यानंतर हे भागांचे अल्प मूल्यांचे असल्यामुळे
आम जनता भाग खरेदी करून कंपनीच्या भाग भांडवल उभारणीमध्ये सहभागी होऊ शकते. आता साधं सिंपल आहे. आपण ज्या TRP गेमिंग लिमिटेड नावाच्या कंपनी बद्दल डिस्कस करत होतात की या कंपनीला 10 अब्ज रुपये पाहिजे होते. आता तुमच्या आमच्यासारख्या सर्वसामान्य लोकांजवळ एवढे पैसे असतील का? ऑब्व्हियसली नॉट. आणि मग तरी सुद्धा कंपनीला भाग उभारणी सोपी जावं म्हणून कंपनी काय करते, ह्या एकूण भाग भांडवलाचे रूपांतर छोट्या छोट्या हिस्स्यांमध्ये करते. 10 अब्जाचं रूपांतर 1 करोड शेअर्स मध्ये कंपनी केली, म्हणजे प्रति भागांचं मूल्य किती आला? 1000. म्हणजे एक शेअरची किंमत 1000 ठेवली. तुमच्या आमच्यासारखे सर्वसामान्य नागरिक त्यांच्या त्यांच्या कुवतीनुसार ज्याला 5 शेअर पाहिजे तो 5000 देईल, ज्याला 10 शेअर पाहिजे तो किती हजार देईल? 10,000 रुपये देईल. आणि मग हे शेअर्स खरेदी करून कंपनीचं भाग भांडवल उभारणीचा जो कार्यक्रम आहे त्याच्यामध्ये आपण सहभागी होऊ शकता. त्यानंतर काय सांगण्यात आलेलं आहे, कोणतीही व्यक्ती स्वतःच्या इच्छेनुसार कितीही भाग खरेदी करू शकते, असं काही नाही. तुम्हाला 1000 भाग खरेदी करायचे, तुम्ही 1000 भाग खरेदी करा. 500 भाग खरेदी करायचे तर 500 भाग खरेदी करा. ऑलराईट, नीट लक्षात घ्या. जेव्हा कंपनी प्रथमतः भाग विकायला चालू करते त्यावेळेस कंपनी ठरवते की मिनिमम तुम्हाला 100 ते 150 भाग घ्यावं लागेल. एकदा कंपनी भाग विक्री झाली, प्राथमिक भाग विक्री झाली, त्याच्यानंतर कंपनी भारताच्या स्टॉक मार्केटमध्ये, भाग बाजारामध्ये एकदा कंपनी नोंदणीकृत झाली, मग त्याच्यानंतर तुम्हाला 1 भाग पाहिजे असेल तर 1 घेऊ शकता, 2 भाग पाहिजे असेल तर 2 घेऊ शकता, तुमच्या मनानुसार. समोर काय सांगण्यात आलेलं आहे, जी व्यक्ती असे भाग खरेदी करते त्याला काय म्हणतात? भागधारक अथवा कंपनीचे सदस्य संबोधले जाते. नीट लक्ष द्या. आता तुम्हाला TRP गेमिंग लिमिटेड नावाची जी कंपनी आहे त्या कंपनीचे, नीट लक्षात घ्या, त्या कंपनीचे तुम्हाला 8 भाग खरेदी केलात, राईट, 8000 रुपये देऊन, तर तुम्ही त्या कंपनीसाठी काय झालात? भागधारक, ज्याला कंपनीचे सदस्य सुद्धा म्हटले जाते किंवा इंग्लिश मध्ये शेअर होल्डर्स और मेंबर्स ऑफ अ कंपनी सुद्धा म्हटले जाते. इथपर्यंत क्लिअर आहे? येस सर, क्लिअर आहे. आता हे जे शेअर्स आहेत ह्याचे काही वैशिष्ट्य आहेत, ह्या भागांचे काही फीचर्स आहेत. हा प्रश्न एक्झामला अनेक वेळेला छोट्या छोट्या प्रश्नांमध्ये, लघुत्तरी प्रश्नामध्ये येऊन गेलेला आहे, दीर्घोत्तरीमध्ये येण्याचे सुद्धा चान्सेस असतात. रेडी राहायचं. ओके, सर्वात पहिला अर्थ सांगण्यात आलेला आहे. भाग म्हणजेच कंपनीच्या भाग भांडवलाचा छोटासा घटक आहे किंवा हिस्सा आहे, तर ऑब्व्हियसली येते आपल्याला. नीट लक्ष द्या. आता दुसरा पॉइंट आहे मालकी हक्क. आता दुसऱ्या पॉइंट मध्ये काय सांगण्यात आलेलं आहे, भाग खरेदी करून मालक झालेल्या व्यक्तीला भागधारक असे म्हणतात. भाग हे भागधारकाच्या कंपनीवरील मालकी हक्क दर्शविते. आता मी SP नावाचा विषय शिकवायलो, चिटणीसाच्या कार्यपद्धती शिकवायलो, याचा अर्थ मी स्वतः भागांची खरेदी विक्री करणार नाही असं होणारच नाही. ऑब्व्हियसली मला जर ऍक्च्युअल मध्ये समजून घ्यायचं असेल तर कुठं ना कुठं मला सुद्धा भागांची खरेदी विक्री करावं लागेल. आणि 2019 ते 20 पासून मी अनेक प्रकारच्या भागांची खरेदी विक्री, नॉट अग्रेसिव्हली बट जसं जसं झालं तसं जसं आपलं उत्पन्नाचा स्त्रोत आहे त्यातून काही हिस्सा मी आपल्या भारताच्या भाग भांडवलामध्ये सरकत असतो, जेणेकरून आपलं भविष्य सिक्युअर होईल. ओके, आता नीट लक्षात घ्या. माझ्याकडे ज्या ज्या कंपनीचे मी भाग खरेदी केलेले आहेत त्याची लिस्ट आहे, जे मला होल्डिंग्स मध्ये दिसेल. त्यातल्या काही 1-2 कंपनींची नावं मी तुम्हाला ऍट दिस मोमेंट सांगू शकतो. आता नीट लक्ष द्या. तुमच्या माहित असणारी कंपनी म्हणजे ह्युंडाई मोटर्स, जे की तुमच्यापैकी अनेक मुलांना माहित असेल. ओके, आता ह्युंडाई मोटर्स नावाची ही जी कंपनी आहे, या कंपनीचे मी काही भाग खरेदी केलेत, राईट. या कंपनीचे मी काही भाग खरेदी केलेत. पॉइंट आपला काय चालू होता? पॉइंटचं नाव होतं मालकी हक्क. पॉइंट मध्ये काय सांगण्यात आलेलं आहे? भाग खरेदी करून मालक झालेल्या व्यक्तीला भागधारक असे म्हणतात. आता त्या कंपनीचा काही मालकी हक्क माझ्याकडे सुद्धा आहे. यस सर, ह्युंडाई इतकी मोठी कंपनी आहे, तुम्ही कसं मालक राहू शकता? वाई, का नाही होऊ शकत भाई? कारण मी त्या कंपनीचे शेअर्स खरेदी केले. सर, कंपनीजवळ लाखो शेअर आहेत, लाखो शेअर पैकी जर एक जरी शेअर तुमच्याजवळ असेल तरी तुम्ही मालक होऊ शकता का? येस, डेफिनेटली. कोणत्याही कंपनीचा ऍटलिस्ट एक शेअर जरी तुमच्याकडे असेल तरी तुम्ही कंपनीचे मालक होऊ शकता. हा, यात असं नाहीये की मालक झाल्याचा अर्थ तुमच्याजवळ एक शेअर आहे, सगळ्याचं सगळं प्रॉफिट तुम्हाला येणार नाही, असं होणार नाही. बट कंपनी कोणताही निर्णय घेत असताना
तुम्हाला विचारेल, सर प्रत्येक वेळेस त्यांनी तुम्हाला फोन करतील का, किंवा प्रत्येक वेळेस त्यांनी तुम्हाला व्हॉट्सअपला मेसेज करतील का? हे मुलांना असले प्रश्न पडतात. की कसं आहे, हुंड्याचे शेअर्स मी परचेस केलं, आपल्याकडे त्याला ह्युंडाई म्हणतात, जापनीज लोक त्याला हंडे असं म्हणतात. आता मी जर इथं हंडे म्हणलं तर तुमचं लक्ष सगळं त्याच शब्दाकडे जाते, त्यामुळं ह्युंडाई आपण असं प्रोनाउन्सिएशन करूयात आपल्या आपल्या भारतीय भाषेत. कंपनी प्रत्येक वेळेस फोन करत नाही. कंपनीची वार्षिक सर्वसाधारण सभा असते, अॅन्युअल जनरल मीटिंग असते. त्या मीटिंग मध्ये सर्व भागधारकांना पार्टिसिपेट करता येते, सहभाग घेता येते. ऑनलाईन पण येऊ शकता किंवा जिथे मीटिंग आहे तिथे जाऊ शकता. एवढं कोणाला टाइम नाही म्हणून प्रत्येक जण ऑनलाईन अटेंड करतात. मी तर आजपर्यंत एकाही कंपनीची मीटिंग ऑनलाईन जॉईन केलेली नाहीये, कारण माहित आहे आपण किती डिसिजन हे करा ते करा, शेवटी ते तेच करणार आहेत, ते त्यांना वाटते कंपनीच्या फेवर मध्ये असेल तेच डिसिजन घेणार आहेत. आणि कंपनीला जे जे निर्णय घ्यायचे त्याचं कंपनी पोल ठेवत असते, इलेक्शन होत असतात, तुम्हाला तिथे जाऊन वोट करायचं असते, जेही तुमचं मत असेल ते द्यायचं असते. बस कंपनीचा भागधारकाचा संबंध एवढाच असतो, याच्यापेक्षा जास्त काही नसेल. ओके, आता एक शेअर होल्डर असेल, एक भाग तुमच्या जवळ असेल तरी तुम्ही बोलू शकता, राईट. 100 असतील तरी तेवढाच मालक आहेत. फरक फक्त एवढंच आहे की जितकं जास्त तुमच्याजवळ भाग आहेत तितकं जास्त कंपनीची व्हॅल्यू जर वाढत गेली तर तुमचा फायदा होत असतो. हे कालच्या व्हिडिओमध्ये पण आपण बघितला. 12वी चिटणीसाच्या कार्यपद्धतीचा हा आपला दुसरा व्हिडिओ आहे, दुसऱ्या चॅप्टरचा दुसरा व्हिडिओ आहे. पहिला व्हिडिओ ऑलरेडी ऍड झालेला आहे, तुम्हाला पहिल्या व्हिडिओचं कुठं ना कुठं रिकमेंडेशन मध्ये येऊन जाईल. ओके, पहिल्या व्हिडिओची लिंक मिळत नसेल तर कमेंटमध्ये लिंक प्लीज म्हणा, मी पहिल्या व्हिडिओची लिंक कमेंट करेन. आता इथं काय सांगण्यात आलेलं आहे, भाग खरेदी करून मालक झालेल्या व्यक्तीला भागधारक असे म्हणतात. भागधारकाचा कंपनीवरील मालकी हक्क दर्शवतात. आता हे कंपनीचे जे शेअर्स मी परचेस केलेले आहेत, नियर अबाउट या कंपनीचे माझ्याजवळ 14 शेअर्स आहेत, तर मी या कंपनीचा स्वतःला मालक समजू शकतो. आता जेवढं कंपनीची व्हॅल्यू वाढत जाईल तेवढं मला फायदा होत जाईल. आणि सपोज जर मी या कंपनीचे माझ्याजवळ जे शेअर्स होते विकले तर त्या शेअर सोबत माझा मालकी हक्क पण जाईल, त्याच्या बदल्यात मला माझे पैसे परत मिळतील. म्हणजे भागधारक हे कंपनीचे इनडायरेक्टली काय असतात, मालक असतात. तिसरा आणि महत्वाचा पॉइंट आहे अनुक्रमांक. नीट लक्षात घ्या, भागांचे डिमटेरियलायझेशन झाले नसेल तर, जस्ट 1 सेकंड, एक इमेज मी ऑलरेडी डाउनलोड केलेली होती माझ्या फोन मध्ये, मी जस्ट ते तुम्हाला शो करायचं विसरून गेलोय, याच्यामध्ये ऍड करतो. जस्ट 1 मिनिटाचा टाइम मला देताल. ज्याच्यामुळं मी ऑलरेडी तयार करून ठेवली होती, फक्त डाउनलोड करायचं विसरून गेलो मी माझ्या ह्या लॅपटॉप मध्ये. ओके, जस्ट 1 सेकंड वेट, हो ना डाउनलोड. जस्ट 1 मिनिट, हा ऍडजस्ट. पॉइंट मध्ये काय सांगण्यात आलेलं आहे, भागांचे डिमटेरियलायझेशन झाले नसेल तर, भौतिक स्वरूपात असेल तर प्रत्येक भाग स्वतंत्र अनुक्रमांक असतो, तो भाग दाखवल्यानंतर शेअर सर्टिफिकेट मध्ये नमूद केला जातो. आता एक्झॅक्ट कशा पद्धतीनं हे गोष्टी वर्क होतात चेक करा. ओके, जस्ट 1 सेकंड, मी इथं इमेज ऍड करतो म्हणजे तुम्हाला समजेल. हा, स्क्रीनवर चेक करा. सपोज तुम्ही XYZ कंपनीचे स्टॉक परचेस केला, झूम होईल ते, डोंट वरी अबाउट इट. हा, आता स्टॉक परचेस केल्यानंतर तुम्ही कंपनीच्या ऑफिस मध्ये वगैरे गेलात, नीट लक्ष द्या, कंपनीच्या ऑफिस मध्ये गेलात आणि कंपनीचे स्टॉक परचेस केलात, तर कंपनी काय करते, तुम्हाला एक पावती देते ज्याला फिजिकल स्टॉक सर्टिफिकेट म्हणतात. जसं एखादा गणपतीचा चंदा फाडल्यानंतर, गणपतीची पावती फाडल्यानंतर
तुमच्याकडून पैसा त्यांना जातो, बरोबर, आणि त्यांच्याकडून मंडळाकडून तुम्हाला एक पावती येते. तसंच तुम्ही जर एका कंपनीच्या ऑफिसमध्ये जाऊन त्यांचे शेअर परचेस केलात तर अशा पद्धतीचं पैशाचा घेऊन कंपनी तुम्हाला एक सर्टिफिकेट देते, त्याला फिजिकल स्टॉक सर्टिफिकेट म्हणतात. आता ह्या फिजिकल स्टॉक सर्टिफिकेटचं रूपांतर ऍज पर कंपनीज ऍक्ट 2013 तुम्हाला डिजिटल मध्ये करून घ्यावं लागेल. आजकाल प्रत्येक गोष्टी ऑफलाईन वरून ऑनलाईन वर कन्वर्ट होत आहेत. मग आता कशा पद्धतीने कन्वर्ट करायचं, ह्याचं रूपांतर, ह्या फिजिकल स्टॉकचं रूपांतर इलेक्ट्रॉनिक पद्धतीने तुम्हाला तुमच्या डीमॅट अकाउंटला कन्वर्ट करावं लागेल, ज्याच्यामुळं तुम्हाला ते शेअर ऑनलाईन पद्धतीने इझिली विकता येईल. त्याचबरोबर एलिमिनेट अननेसेसरी पेपरवर्क. जर तुम्हाला फिजिकल स्टॉकच असेल मग तुम्हाला ते शेअर दुसऱ्याला द्यायचे असतील मग वापस कंपनीमध्ये जा, मग तुमचं शेअर दुसऱ्यांना शेअर ट्रान्सफर करा, हे असे अनेक प्रकारचे झंझट अगोदर करावं लागत होतं. आता डिमटेरियलायझेशन केल्यामुळे तुम्हाला काय होतंय की जे फिजिकल स्टॉक तुमच्या जवळ आहेत ते ऑनलाईन मध्ये कन्वर्ट होतात. ऑनलाईन कन्वर्ट झाल्यामुळे इझिली तुम्ही ते कोणालाही विकू शकता. ह्यालाच म्हणतात डिमटेरियलायझेशन. ह्याच्यामध्ये आणखी एक प्रकार असतं रिमटेरियलायझेशन, ते मी तुम्हाला नंतर सांगेन कशा पद्धतीने असतं ते. इथे काय सांगण्यात आलेलं आहे, डिमटेरियलायझेशन रेफर्स टू द प्रोसेस ऑफ ट्रान्सफॉर्मिंग पेपर शेअर्स इनटू इलेक्ट्रॉनिक फॉर्म. म्हणजेच तुमच्या जवळ जे फिजिकल पेपर्स आहेत त्याचं रूपांतर इलेक्ट्रॉनिक फॉर्मॅटमध्ये करणं. आता एकदम सोप्या पद्धतीने सांगायचं असेल, ऍट दिस मोमेंट तुमच्या जवळ 12वी SP ची पुस्तक कुठेतरी समोर असेल, त्या पुस्तकला फिजिकल फॉर्म म्हणायचं आणि 12वी SP च्या पुस्तकीचा जो PDF आहे त्याला इलेक्ट्रॉनिक फॉर्म म्हणायचं. बस, PDF फिजिकल बुकचं रूपांतर इलेक्ट्रॉनिक. तशाच पद्धतीनं फिजिकल स्टॉक सर्टिफिकेट आहेत त्याचं रूपांतर इलेक्ट्रॉनिक फॉर्मॅटमध्ये करणं, यालाच म्हणतात डिमटेरियलायझेशन. ऑलराईट, डन. चलो, त्याच्यानंतर नेक्स्ट पॉइंट इथं काय सांगण्यात आलेलं आहे चेक करा की भागांचे डिमटेरियलायझेशन झालं नसेल, तुमच्या जवळ शेअर आहेत बट तुम्ही ते ऑनलाईन कन्वर्ट केलाच नाही, डिमटेरियलायझेशन केलाच नाही, मग असं काय करावं, मग त्यावेळेस काय करावं लागेल की जे प्रत्येक शेअर आहेत, सपोज तुमच्याजवळ 5 शेअर आहेत. आता इथं आपण डिस्कस केला होता, नीट लक्षात घ्या. TRP गेमिंग लिमिटेड नावाचे तुमच्याजवळ किती शेअर आहेत, 5 शेअर आहेत. किती शेअर, 5. हा शेअर नंबर 1 2 3 4 5. तर कंपनी काय करेल माहित आहे का, हे जे 5च्या 5 शेअर तुमच्या जवळ आहेत किंवा कोणाजवळ कितीही शेअर असतील, या प्रत्येक शेअरला काय करेल, नाव देईल. शेअर SR021, SR022, SR023, SR024 असं प्रत्येक शेअरला कंपनी काय करत असते, नाव देत असते, जेणेकरून कंपनीला ट्रॅक करायला सोपं जाईल की SR021 कोणाजवळ आहे, SR022 कोणाजवळ आहे, हे कंपनीला सर्व गोष्टी ट्रॅक करता येतात. ऑलराईट, इथं काय सांगण्यात आलेलं व्यवस्थित चेक करा की प्रत्येक भागाला स्वतंत्र अनुक्रमांक असतो व तो भाग दाखवल्यावर शेअर सर्टिफिकेटवर नमूद केलेला असतो. जेव्हाही तुम्ही कंपनीचे शेअर्स परचेस करता, कंपनीचे शेअर परचेस केल्यानंतर कंपनी तुम्हाला शेअर सर्टिफिकेट देते. त्या शेअर सर्टिफिकेटवर तुमच्याजवळ असणारे जे शेअर्स आहेत त्या प्रत्येक शेअरचा काय दिलेला असतो, अनुक्रमांक दिलेला असतो. हे विसरायचं नाही. ओके, जेव्हा जेव्हा अनुक्रमांक येईल, समजायचं तुमच्याजवळ 5 शेअर आहेत, 5 शेअरला प्रत्येकाचं सेपरेट नाव. एका वर्गामध्ये 100 मुलं आहेत, प्रत्येकाचा हजेरी क्रमांक सेम असेल का, ऑब्व्हियसली नाही, प्रत्येकाचं वेगवेगळं असेल. राईट, त्याच पद्धतीने आहे. त्यानंतर हक्क असल्याचा पुरावा. आता हक्क असल्याचा पुरावा म्हणजेच काय, भाग प्रमाणपत्र हे कंपनीने तिच्या सर्व मान्य मुद्रेअंतर्गत जारी केलेले असतात. त्यानंतर भाग मालकीचा हक्क, नीट लक्ष द्या, भाग मालकीचा हक्क दर्शवणारा हा एक दस्तऐवज आहे. आता जे शेअर सर्टिफिकेट आहेत, आता कंपनीचे शेअर्स जर तुम्ही परचेस केलात, भाग परचेस केलात, तर भाग परचेस केल्यानंतर कंपनी तुम्हाला भाग प्रमाणपत्र देते, हे की कंपनीचे जे सर्व मान्य मुद्रेअंतर्गत जारी केलेले असतात. म्हणजे त्यांना जे जे गोष्टी नियम वाटी वाटत असतात किंवा जे पण कंपनीचे काही गोष्टी असतात त्या अंतर्गत ते देण्यात आलेले असतात. आणि तुमच्या जवळ 5 शेअर आहेत हे कशावरून सिद्ध होते, तर त्या शेअर सर्टिफिकेट वरून सिद्ध होते. आता तुम्ही ज्या कॉलेजला जातात त्या कॉलेजचे स्टुडंट तुम्ही आहात, ह्याचा तुमच्याजवळ असणार प्रूफ काय, सरळ सरळ हे बघा सर, माझ्या गळ्यात कॉलेजचा ID कार्ड आहे,
सर हे बघा माझ्याजवळ कॉलेजची ऍडमिशन पावती आहे, रोज मी इथे येऊन बसतो म्हणून नाही, तुम्हाला तुमच्या कॉलेजनं काही ना काही आयडी कार्ड दिलेलं असेल किंवा गळ्यात घालायचं आयडेंटिटी प्रूफ तुमच्याजवळ असेल, दॅट्स इट. तुम्ही भारतीय आहात कशावरून सिद्ध होते? तुमच्याजवळ आधार कार्ड आहे, तुमच्याजवळ इलेक्शन कार्ड आहे, तुम्हाला गाडी चालवता येते, सर तुमच्याजवळ ड्रायव्हिंग लायसन्स आहे, ह्याच्यावरून सिद्ध होते. त्याच पद्धतीनं तुम्ही ह्या कंपनीचे भागधारक आहात हे हक्क असल्याचा पुरावा म्हणजेच भाग प्रमाणपत्र होय. भाग मालकीचा हक्क दर्शवणारा एक दस्तऐवज आहे. भाग ही कोणतीही दृश्य वस्तू नसून ती भाग प्रमाणपत्र स्वरूपात ठेवलेली असते. आता नीट लक्ष द्या, भले मी तुम्हाला सांगत आहे की Hyundai मध्ये माझे 5 शेअर्स आहेत, टाटा मध्ये माझे 100 शेअर्स आहेत, बट हे कशावरून प्रूफ होतंय? उद्या जर मला कोणी म्हटलं तू म्हणायलाच 5 शेअर्स आहेत, हे कशावरून आहेत? सरळ सरळ मी काय करेन, माझ्या डीमॅट अकाउंटला जाईन, तिथं Hyundaiचे शेअर्स जे परचेस केलेले आहेत त्याचं सर्टिफिकेट माझ्याजवळ असेल, कंपनीला सरळ सरळ ते शो करेन. म्हणजे जेव्हा केव्हा मला गरज पडली त्यावेळेस. का? कारण त्या भाग प्रमाणपत्रानुसार मी त्या कंपनीचा काय आहे, मालक आहे किंवा माझ्याजवळ त्या कंपनीचे तेवढे शेअर्स आहेत. त्यानंतर नीट लक्षात घ्या, इथं काय सांगण्यात आलेलं आहे की भाग प्रमाणपत्र स्वरूपात ठेवलेली असते, ती दृश्य वस्तू नसते. आता शेअर्स जे आहेत, तुमच्याजवळ जर बिल्डिंग असेल तर दाखवू शकता, हे बघा ही माझी बिल्डिंग आहे, तुम्ही याला टच करू शकता. तुमच्याजवळ सोनं असेल, राईट, गोल्ड असेल तर गोल्डला तुम्ही टच करू शकता, हातात अंगठी घालू शकता, ब्रासलेट घालू शकता, लग्न झालेली स्त्री गळ्यात मंगळसूत्र घालू शकते, जे की दृश्य किंवा स्पर्श करू शकता, डोळ्यांना दिसते, स्पर्श करू शकता. अकाउंटच्या भाषेत टँजिबल फॉर्म मधले ऍसेट असतात. बट नीट लक्षात घ्या, शेअर्स जे आहेत ते दृश्य प्रमाणात नसतात, इनटँजिबल काइंड ऑफ फॉर्म मध्ये असतात. तुमच्याजवळ शेअर आहेत तर तुम्ही खिशात घेऊन फिरू शकता का? 5 शेअर इकडं 5 शेअर इकडं? नाही. तुमच्याजवळ शेअर आहेत, ह्याचा प्रूफ किंवा पुरावा म्हणजेच काय, शेअर सर्टिफिकेट एकतर प्रमाणपत्र स्वरूपात ठेवलेले असते किंवा इलेक्ट्रॉनिक स्वरूपात डीमॅट अकाउंट मध्ये ठेवलेली असते. आता माझं डीमॅट अकाउंट आहे तर त्या डीमॅट अकाउंट मध्ये पीडीएफ फॉर्मॅट मध्ये सर्व सर्टिफिकेट आहेत. जेव्हा जेव्हा मी कंपनीचे शेअर परचेस करेल, ऑटोमॅटिकली ती जी भाग पेढी आहे म्हणजे ग्रो सारखे जे एजंट्स आहेत, स्टॉक ब्रोकिंग कंपनीज आहेत, ऑटोमॅटिकली माझ्या नावानं शेअर सर्टिफिकेट तयार करून माझ्या डीमॅट अकाउंटला अटॅच करून ते ठेवून टाकत असतात. ऑल राईट, डन. त्याच्यानंतर भागांचे मूल्य ऑलरेडी आपण डिस्कस केला. टीआरपी गेमिंग कंपनीला 10 अब्ज रुपये पाहिजे आणि ते 10 अब्ज रुपये त्यांनी 1 करोड भागांमध्ये सर्वसामान्य भागधारकांकडून घेणार आहेत. नीट लक्ष द्या, भाग भांडवलाला एकूण भागाने भाग दिल्यास तुम्हाला जी किंमत प्राप्त होते त्या किमतीला म्हणतात भागांचे मूल्य. त्या किमतीला काय म्हणतात? भागांचे मूल्य. भागांचे मूल्य किती आहेत? नीट लक्ष द्या, एकूण भाग भांडवल भागिले एकूण भाग, भागांचे मूल्य जे 1000 आलं ह्याला म्हणतात भागांचे मूल्य, दर्शनी किंमत. आता नीट लक्षात घ्या, इथं काय सांगण्यात आलेलं आहे, समजा दर्शनी किंमत, सर्वात पहिला हे मूल्य भाग प्रमाणपत्रावर नमूद केलेले असते व कंपनीच्या घटनापत्रकामध्येही नोंदविलेले असते. म्हणजे कंपनीचं जे शेअर सर्टिफिकेट आहे त्या शेअर सर्टिफिकेटवर लिहिलेलं असते की एका शेअरची किंमत 1000 रुपये आहे आणि कंपनीचे जे घटनापत्रक असतं त्याच्यामध्ये सुद्धा सांगण्यात येते की बाबा आम्हाला टोटल 1 करोड शेअर्स विकायचे आहेत आणि एका शेअरची किंमत आमच्या 1000 रुपये असेल. 1 करोड शेअर्स आम्हाला विकायचे आहेत आणि एका शेअरची किंमत 1000 रुपये असेल. हे कंपनीचे जे दर्शनी मूल्य आहे प्रत्येक भागांची, हे कुठं कुठं नमूद केलेली असते? नीट लक्ष द्या, भाग प्रमाणपत्रावर आणि कंपनीच्या घटनापत्रकामध्ये. त्याच्यानंतर भले ही 1000 रुपये कंपनीनं प्राइस ठेवली, आता कंपनी कधी कधी काय करते, हे जे 1000 रुपयाचे जे भाग आहेत हे कधी कधी 900 रुपयाला विकते किंवा हे 1000 रुपयाचे भाग आहेत हे कधी कधी 1100 रुपयाला विकते. कंपनीच्या मनानुसार आपण ठरवणार कोणी नाही, कंपनीला पाहिजे तेवढं. जर एखादी कंपनी मागच्या अनेक वर्षापासून कंटिन्युअस सलग पद्धतीनं सतत नफा कमवत असेल, मग ती कंपनी काय करेल, 1000चे शेअर 1100ला विकेल. का? कारण लोकांना माहिती आहे की बाबा कंपनी प्रॉफिट मध्ये आहे, 100 रुपये आज न उद्या कसेही वाढणार आहेत. बट कंपनी मागच्या अनेक वर्षापासून सतत लॉस मध्ये चालू असेल
मग कंपनी काय करते, 1000चं भागाची किंमत 900 रुपयाला विकते. म्हणजे शेअर होल्डर्सला, ज्या भागधारकाला कुठं ना कुठं वाटते की बाबा आपल्याला फायदा होणार आहे, 10 शेअरच्या किमतीमध्ये आपल्याला 11 शेअर मिळाले, घेऊन टाका. मग अशा वेळेस ते घेऊन टाकतात. आता इथं काय सांगण्यात आलेलं आहे, चेक करा की विक्री मूल्य जे आहे, कंपनी या किमतीला भागांची विक्री करते, किती रुपयांना कंपनी विकायला काढली त्याला म्हणतात विक्री मूल्य. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉइंट इथं काय सांगण्यात आलेलं आहे, बाजार मूल्य. हे मूल्य भाग बाजारातील मागणी व पुरवठा यांच्यानुसार ठरविले जातं. आता जर नीट लक्षात घ्या, तुम्हाला अर्थशास्त्रामध्ये पूर्ण स्पर्धेतील किंमत निश्चिती माहित आहे. पूर्ण स्पर्धेच्या बाजारात वस्तूची किंमत मागणी व पुरवठा यांच्या आंतर प्रक्रियेतून होते. जसं की एखादा कागद फाडायचा असेल तर कात्रीचा वरचा पाना आणि कात्रीचा खालचा पाना हे जिथं येऊन मर्ज होतात तिथं तो पेपर कट होतो. त्याच पद्धतीनं भागांना असलेली मागणी आणि भागांचा असणारा पुरवठा हा जिथे मर्ज झाला तिथं प्राइस ठरवण्यात येते. म्हणजे ओव्हरऑल चेक करण्यात येते की बाबा एक्झॅक्ट बाजारपेठेमध्ये मागणी किती आहे आणि कशा पद्धतीने आपण पुरवठा करू शकू, ह्याच्यावरून प्राइस ठरविण्यात येते. ओके, 6वं पॉइंट सांगण्यात आलेला आहे हक्क. हक्क मध्ये काय सांगण्यात आलेलं आहे, चेक करा की भागधारकांना काही हक्क प्रदान केले जातात. उदाहरणार्थ, आता हे जे सर्व भागधारक आहेत ह्यांना काही ना काही अधिकार असतात. आता मी ह्युंडाई कंपनीचं भाग परचेस केलं, याचा अर्थ असं नाही की उद्या मी मालकाच्या खुर्चीवर जाऊन बसू शकतो, एवढं पण तुम्हाला काही हे नाहीये. काही लिमिटेड अधिकार असतात. मालकाचे अधिकार वेगळे आणि भागधारकांचे अधिकार वेगळे. आपल्यासारख्या सर्वसामान्य लोकांना खुश करण्यासाठी तुम्हीच मालक असं म्हणून म्हणण्यात येते. ओके, काय सांगण्यात आलेलं आहे, चेक करा की भागधारकांना काही हक्क प्रदान केले जातात. उदाहरणार्थ, लाभांश प्राप्तीचा अधिकार, लेखा पुस्तकांच्या तपासणीचा अधिकार, भागधारकांच्या बैठकीस उपस्थित राहण्याचा अधिकार, भागधारकांच्या बैठकीत मतदानाचा अधिकार. आता ज्या ह्युंडाई कंपनीचे शेअर्स मी परचेस केले, तर कंपनीला जर फायदा होत असेल, कंटिन्युअस कंपनी मागच्या अनेक क्वार्टर्स पासून नफा कमवत असेल, मग कंपनी काय करते, जेवढेही कंपनीचे भागधारक आहेत त्या प्रत्येक भागधारकांना लाभांश देत असते. काय देत असते, लाभांश. म्हणजेच काय, एखादा 10 शेअर असतील तर प्रत्येक शेअर मागे कंपनी तुम्हाला 10 रुपये 20 रुपये देत असते. आता हे कसं ओळखू येते, तुमचं जर डीमॅट अकाउंट आहे तो एका बँक अकाउंट सोबत कनेक्ट केलेला असतो. डायरेक्ट तुमच्या बँक अकाउंटचा तुम्हाला मेसेज येतो की बाबा ह्या कंपनीनं तुमच्या खात्यामध्ये एवढे एवढे पैसे जमा केलेले आहेत लाभांशाचे. सर त्याचा मेसेज कसा येत असतो, काळजी करू नका, आपल्याजवळ सर्व रेडी आहेत. आता इथे नीट लक्ष द्या, HDFC बँकेचे काही शेअर्स माझ्याजवळ आहेत. नियर अबाउट 2 ते 3 HDFC बँकेचे शेअर्स माझ्याजवळ आहेत आणि त्या कंपनीनं मला 22 रुपये, आता 22 रुपये जर बघायला गेलं तर ज्याला गरज आहे त्याच्यासाठी 22 रुपये बऱ्यापैकी आहेत. एक वडापाव आणि एक कटिंग चहा येऊन जाते. ओके, बट काही ना काही पैसे यायलेत, बरोबर आहे. आता या कंपनीचे आय थिंक 2च शेअर माझ्याजवळ आहेत आणि एका शेअर मागे कंपनीनं 11 रुपये डिव्हिडंड दिलं होते. ओके सर, डिव्हिडंडचा अर्थ काय, की तुम्ही आमच्या कंपनीमध्ये पैसे गुंतवणूक केला आणि यावर्षी आम्हाला फायदा झाला म्हणून कुठं ना कुठं कंपनी तुम्हाला काय करत असते, एक छोटस, जसं बँकेमध्ये पैसे गुंतवणूक केल्यानंतर बँक तुम्हाला व्याज देते, तसं कंपनीचे जे शेअर्स परचेस केला, जसं जसं कंपनीचं प्रॉफिट मध्ये चाप गेली तसं तसं तुमच्या भागांची किंमत वाढते. बट ते सगळं होण्यासाठी लॉंग टर्म प्रोसिजर असते. त्यामुळे कंपनी काय करत असते, भागधारक ते त्यांचे पैसे तसंच कंपनीत ठेवावं म्हणून तुम्ही जे गुंतवणूक कंपनीमध्ये केलात त्याच्यासाठी फुल न फुलाची पाकळी म्हणून काही गोष्टी तुम्हाला देत असते. त्यातलं एक छोटस पार्ट मीन्स डिव्हिडंड आहे. आणि किती रुपये डिव्हिडंड आलेला आहे, 22 रुपये डिव्हिडंड आपल्याला आलेलं आहे. आता उदाहरणार्थ माझ्याजवळ फक्त 2च शेअर आहेत म्हणून मला 22 आलं. सपोज माझ्याजवळ जर 100 शेअर असले असते तर विचार करा मला किती रुपये डिव्हिडंड आला असतं. एका शेअर मागे 11 रुपये, तर 100 शेअर मागे 1100 रुपये आले असते. 1000 शेअर असतील तर 11,000 रुपये डिव्हिडंडचे मिळाले असते. म्हणजे जितके तुमच्या जवळ भाग जास्त तेवढं तुम्हाला मिळणारा जो डिव्हिडंड असतो तो कसा असतो, जास्त असतो. आता इथं माझं SBI मध्ये अकाउंट आहे, तर SBI चा बँकेचा मेसेज आला की डिअर कस्टमर, युअर अकाउंट हॅज अ क्रेडिट बाय
NACH HDFC Bank Limited of ₹22 on 11th of August 2025 आणि मग जे रिमेनिंग बॅलन्स आहे तिथे दाखवते जास्त पैसे नाहीत त्यामुळे मी ब्लर केलं नसतं चार चौकात इज्जत जाते म्हणून ओके अँड इथे माझा अकाउंटचे जे काही शेवटचे क्रेडेन्शियल्स आहेत हे कोणाला माहित जाऊन कोणी काही उकडून घेऊ शकत नाही ओके जस्ट टू एक प्रोसेस म्हणून ऑलराईट डन त्याच्यानंतर आहे मिळकत आता सॉरी लाभांश प्राप्तीचं कळालं त्याच्यानंतर सर्वसामान्य भागधारकांना काय असतो लेखा पुस्तकांच्या तपासणीचा अधिकार तुम्ही त्या कंपनीचे भाग परचेस केलात आता मी फक्त एक शेअर परचेस केलं त्यामुळं मला तेवढं काही फरक पडणार नाही कंपनी राहू दे किंवा बुडू दे बट काही लोक त्या कंपनी जवळ 10,000 शेअर्स 20,000 शेअर्स परचेस करतात मग अशा वेळेस त्यांचे करोडो रुपये त्या कंपनीमध्ये इन्व्हेस्ट असतात मग कुठं ना कुठं ते थोडाफार गोष्टीचा विचार करतील ऑब्व्हियसली करतीलच राईट मग अशा वेळेस जर तुम्हाला वाटलं की बाबा मी ह्या कंपनीला माझ्या जिंदगीभराची कमाई दिलो आणि उद्या जर यांनी फ्रॉड केले तर माझे पैसे बुडतात मग हे फ्रॉड होऊ नये म्हणून आपल्याला त्या कंपनीवर अगोदरपासूनच वॉच ठेवावं लागतं कंपनीचा सीईओ कोण आहे कंपनीचे ऍसेट्स वरचेवर वाढायलेत का कंपनी जर एका बँकेकडून लोन घेतली तर का लोन घेतली कंपनीनं नव्या का दुसऱ्या कंपनीसोबत पार्टनरशिप केली तर का पार्टनरशिप केली काय नाही हे सर्व गोष्टी तुम्हाला माहित पाहिजे कंपनीच्या अकाउंट्स मध्ये किती रुपये आहेत रिझर्व्ह फंड मध्ये किती रुपये आहेत कंपनीनं लाभ प्रॉफिट न होता तरी सुद्धा कंपनी लाभांश द्यायली हे लाभांश देण्यामागचं रिझन काय काय नाही हे सर्व गोष्टीची उत्तर तुम्हाला कुठे मिळतात कंपनीचे बुक्स ऑफ अकाउंट्स कंपनीचे अकाउंट चेक केल्यानंतर आणि अकाउंट चेक करण्याचा अधिकार सर्वसामान्य भागधारकांना दिलेला आहे एक तर लाभांश प्राप्तीचा अधिकार मी तुमच्या कंपनीत पैसे गुंतवणूक करायला म्हणजे मला लाभांश पाहिजेच त्याचबरोबर उद्या तुम्ही किती प्रामाणिकपणे व्यवहार करायला काय नाही हे जाणून घेण्यासाठी तुमच्या लेखा पुस्तक बुक्स ऑफ अकाउंट तपासणीचा अधिकार मला आहे त्याचबरोबर कंपनीची जे शेअर होल्डरची बैठक होते सर्व भागधारकांची जी बैठक होते त्या बैठकीत उपस्थित राहण्याचा सुद्धा अधिकार आपल्याला दिलेला आहे त्याचबरोबर भागधारकांच्या बैठकीत मतदानाचा अधिकार जे शेअर होल्डरची जी मीटिंग असते त्याच्यामध्ये विविध गोष्टींवर आपल्या कंपनीच्या भागधारकांना काय वाटते काय नाही हे जाणून घेण्यासाठी ते मतदान घेत असतात उदाहरणार्थ एखादी एक फॉरेन कंपनी आहे ती कंपनी भारतामध्ये येण्याची इच्छुक आहे व्हॉट एव्हर दॅट इंटरेस्टेड आहे आणि आपल्या कंपनीला त्यांनी अप्रोच केलं की बाबा आम्हाला भारतामध्ये तुमच्यासोबत बिझनेस करायचा आता आपण आपल्या भागधारकांना विचारणार की बाबा एक फॉरेन कंपनी आहे ती आपल्या भारतामध्ये येऊन बिझनेस करायसाठी इच्छुक आहे तर आम्ही त्यांच्यासोबत जॉईंट व्हेंचर किंवा कोलॅबोरेशन करावं का काय वाटते सर्व भागधारकांनी याविषयी मतदान करा त्यांच्या वेबसाईटवर जायचं ऑप्शन असतात तुम्हाला वाटतं येस तर येस करायचं नो असेल तर नो करायचं दॅट्स इट असं तुम्हाला मतदानाचा ह्याच्यामध्ये अधिकार घेता येते त्याच्यानंतर आहे मिळकत आता नीट लक्षात घ्या भागधारकांना कंपनीच्या वाटप योग्य नफ्यातून वाटा मिळवण्यासाठी पात्र असतो यालाच लाभांश असे म्हणतात आता तुम्ही माझा हार्ड अर्न मनी मी जे क्लासेस घेऊन मेहनत करून जमा केलेले पैसे आहेत हे मी काय केलं ह्युंडाई कंपनीला दिलं नियर अबाउट टोटल जर इन्व्हेस्टमेंट बघितली तर 27,440 रुपये मी या ह्युंडाई कंपनीला दिलं आता 27,000 हे कमी नसते अनेक विद्यार्थ्यांची फीस जेव्हा मला येते बिग बुल बॅच वगैरे सेल करून तेव्हा कुठे हे एवढे पैसे जमा होतात बरोबर 10 ते 15 पोरांना विकावं लागते तेव्हा कुठे येते आणि हे हार्ड अर्न मनी मी जेव्हा कंपनीमध्ये इन्व्हेस्ट करायलो तर माझी कुठं ना कुठे इच्छा असते की बाबा तुम्ही तर पैसे कमवाच बट ऍटलिस्ट मला काहीतरी मिळायला पाहिजे कारण हेच पैसे मी जर बँकेत टाकले असते तर बँकेतून मला इंटरेस्ट मिळाला असतं राईट मी सोनं घेतलं तर सोन्याचा भाव वाढ झाला असतं मग मी तुम्हाला पैसे द्यालो मला काहीतरी मिळायला पाहिजे मग हे मिळावं म्हणून कंपनी काय करत असते नीट चेक करा पॉइंट नंबर 7 की भागधारकांना कंपनीच्या वाटप योग्य नफ्यातून वाटा मिळवण्यास पात्र असतो यालाच लाभांश असे म्हणतात मग मी ह्युंडाई कंपनीला म्हणेल की बाबा माझ्या पैशानं मी माझे कमाई केलेले पैसे तुम्हाला दिले तुम्ही ते तुमच्या बिझनेस वाढवण्यासाठी वापर केलं राईट आणि मग तुम्हाला इतका मोठा फायदा झाला थोडस 4 गोष्टी आम्हाला पण द्या मग कंपनी काय करते लाभांश देते कंपनी म्हणते चला रिलॅक्स राहा काळजी करू नका तुमच्याजवळ आमचे 14 शेअर्स आहेत 14 शेअर्स आम्ही तुम्हाला दिले तर प्रत्येक शेअर मागे आम्ही तुम्हाला 10,000 रुपये देऊ म्हणजे 14 गुणिले 10 किती झाले
140 झाले, कारण आता 140 रुपये पण खूप कमी आहेत. तर ह्युंडाई दिलीच नाही आतापर्यंत, पण मी जस्ट एक सांगायला. ओके, डन. त्याच्यानंतर हस्तांतरण. हस्तांतरण म्हणजे काय? ट्रान्सफर. काय सांगण्यात आलेलं आहे? नियमावलीतील नियमानुसार सार्वजनिक कंपनीचे भाग मुक्तपणे हस्तांतरित करता येतात. आज हे शेअर्स माझ्याजवळ आहेत, मला जर वाटलं की बाबा नाही आता मी 1 वर्ष झालं यांच्याजवळ पैसे दिलं, हे काही कामाचे नव्हत, यांच्याकडून मला काही जास्त फायदा वगैरे होत नाहीये, एक काम करूयात, आपण हे सगळ्यांचे शेअर जे आहेत विकून टाकूयात, आपल्याला हे शेअर्स नको, मग इझिली मी शेअर्स ट्रान्सफर करू शकतो. असं काही नाही की नाही तुम्ही घेतला म्हणजे आता तुम्हालाच सांभाळावं लागतं, असं काही नाही. ओके, डन. त्याच्यानंतर भागधारकांची मालमत्ता. काय सांगण्यात आलेलं आहे की भाग ही भागधारकाची चल मालमत्ता, मुव्हेबल प्रॉपर्टी. जसं जर तुमचं एक घर असेल तर इममुव्हेबल प्रॉपर्टी आहे. आज घर देगलूरमध्ये आहे तर उद्या तेच घर नांदेडमध्ये जाऊ शकत नाही चलून. बट शेअर्स जे आहेत ते मुव्हेबल आहेत. तुम्ही कधीही कुठेही भारताच्या कुठल्याही कानाकोपऱ्यातून तुम्ही भागाची खरेदी करू शकता किंवा विक्री करू शकता. आता हे जे भाग आहेत याचे 2 प्रकार आहेत. कोणते कोणते 2 प्रकार आहेत? समहक्क भाग, अग्रहक्क भाग. राईट. ह्याच्याबद्दल डिस्कशन आपल्याला उद्याच्या क्लासमध्ये करायचं, नेक्स्ट व्हिडिओ. कारण ह्या व्हिडिओचा मेन पर्पज एकच होता की भागांची वैशिष्ट्य तुम्हाला समजली पाहिजे. आता अग्रहक्क भाग म्हणजेच काय, समहक्क भाग म्हणजेच काय? सर तुमच्याजवळ जे ह्युंडाईचे शेअर्स आहेत ते समहक्क भाग आहेत का अग्रहक्क भाग आहेत, याच्याबद्दल आपण डिस्कशन उद्याच्या क्लासमध्ये करूयात. बट आजचा क्लास तुम्हाला कळाला का नाही, ह्या 10 प्रश्नांची उत्तरे जर तुम्हाला देता आली तर याचा अर्थ आजचा क्लास तुम्हाला कळाला, अदरवाइज कळाला नाही. पहिला प्रश्न, भाग म्हणजे काय? सर भाग म्हणजे भाग भांडवलातील छोटासा घटक वय, कळालं. दुसरा प्रश्न, भागधारकाला कोणता हक्क मिळतो? भागधारकाला कंपनीवरील मालकीचा हक्क मिळतो. राईट. तुम्ही जर कंपनीची भाग खरेदी केलात, कंपनीची तुम्ही काय झालात? मालक. तिसरा प्रश्न, भागांचा पुरावा कोणत्या स्वरूपात ठेवला जातो? भागांचा पुरावा भाग प्रमाणपत्र किंवा डिमॅट स्वरूपात ठेवला जातो. तुमच्याजवळ शेअर आहेत, एक तर ते कशावरून सिद्ध होते? भाग प्रमाणपत्रावर, किंवा त्या भाग प्रमाणपत्राचं रूपांतर इलेक्ट्रॉनिक फॉर्म मध्ये डिमटेरियलायझेशन करून डिमॅट स्वरूपात ठेवला जातो. चौथा प्रश्न, लाभांश म्हणजेच काय? प्रत्येक कंपनीला दरवर्षी फायदा होतो. राईट. त्या नफ्यातून कंपनीला नफा होतो, नफ्यातून भागधारकांना वाट्याला काही पैसे देण्यात येतात, त्याला लाभांश म्हणतात. सपोज कंपनीला 10,000 करोड रुपयाचा फायदा झाला, कंपनी 9,000 करोड रुपये स्वतः जवळ ठेवून घेते आणि 1,000 करोड रुपये सर्व शेअर होल्डर्स मध्ये वाटून देते. त्यानंतर पाचवा प्रश्न, भागांची मालमत्ता कशात गणली जाते? भागधारकाची मालमत्ता ही चल मालमत्ता, मुव्हेबल प्रॉपर्टी मध्ये गणली जाते. त्यानंतर प्रश्न क्रमांक 6, कंपनी भाग किती प्रकारची विक्री करू शकते? कंपनी 2 प्रकारच्या भागांची विक्री करू शकते. कोणत्या प्रकारचे 2 भाग? एक समहक्क भाग आणि दुसरा अग्रहक्क भाग. हे थोडंसं प्रिंट मिस्टेक आहे, समहक्क भाग आणि अग्रहक्क भाग. 7वा प्रश्न, दर्शनी मूल्य, फेस व्हॅल्यू म्हणजेच काय? नीट लक्षात घ्या, भाग प्रमाणपत्रावर नमूद केलेले मूळ मूल्य म्हणजेच दर्शनी मूल्य होय. प्रश्न क्रमांक 8, बाजार मूल्य, मार्केट व्हॅल्यू कशावर ठरते? एखाद्या भागाची मार्केट व्हॅल्यू त्या भागाची असणारा मागणी व त्या भागाचा असणारा पुरवठावर ठरते. त्यानंतर भाग हस्तांतरित करता येतात का? होय, सार्वजनिक कंपनीचे भाग मुक्तपणे हस्तांतरित करता येतात, इझिली तुम्ही विकू शकता. प्रश्न क्रमांक 10, भागधारकाला कोणते कोणते अधिकार मिळालेले आहेत? सर्वात पहिला, भागधारकाला नफा, मतदान व उपस्थित राहण्याचा अधिकार मिळतो. म्हणजेच काय? शॉर्ट मध्ये सांगतो, कंपनीला होणाऱ्या नफ्यामधील काही हिस्सा लाभांशाच्या स्वरूपात मिळण्याचा अधिकार. दुसरा, मतदान करण्याचा अधिकार. भागधारकांच्या सभेत उपस्थित राहण्याचा अधिकार. अनुक्रमांकाचा उपयोग कशासाठी केला जातो? प्रत्येक भागाला वेगळे ओळखण्यासाठी अनुक्रमांक दिला जातो. कंपनीजवळ जेवढे शेअर्स आहेत प्रत्येक शेअरला एक युनिक कोड असते. राईट. कोणते कोणते कोड मी तुम्हाला सांगितले होते. माझ्याजवळ जर TRP गेमिंग लिमिटेड नावाचे 5 भाग आहेत तर त्या प्रत्येक भागाला एक नाव असते. पहिल्या भागाला नाव काय? SR21, SR22, SR23, SR024. इथपर्यंत क्लिअर? राईट. आय होप हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. SP चे, OCM चे, वाणिज्य संघटन, अर्थशास्त्र, इकॉनॉमिक्सचे आणि अकाउंट्सचे खूप सारे व्हिडिओज आपल्या चॅनलवर टाकलेले आहेत, चेक करा. डिस्क्रिप्शन मध्ये
100 रुपीजच्या नोट्सची लिंक सुद्धा दिलेली आहे. त्यावर क्लिक करून तुम्ही मागच्या वर्षीचे प्रश्नपत्रिका, आर्ट्स आणि कॉमर्सच्या सर्व विषयांचे नोट्स, ऑनलाईन टेस्ट लिंक, हे सर्व गोष्टी तुम्ही ऍप्लिकेशनवर घेऊ शकता. आजच्या व्हिडिओसाठी एवढंच. भेटूयात पुढच्या क्लासमध्ये. तोपर्यंत पाहता तुमचं आवडतं युट्यूब चॅनल DA2 अकॅडमी. टाटा बाय बाय, टेक केअर अँड स्टे कनेक्टेड.